काही वेळापूर्वीच माननीय नाथाभाऊंचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे पोहोचला आहे। तो राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच जण आशावादी होतो की किती रागावले तरी नाथाभाऊ ही स्टेप घेणार नाहीत। ते बोलतील परंतु काही ना काही मार्ग निघून यातून आम्ही सगळेजण पुढे जाऊ। पण शेवटी कुठलीही गोष्ट ही जसं आपण ठरलेली असते टाळू शकत नाही, तसं आता हे कटू सत्य आहे की नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी पक्षात राहावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे सातत्याने तो प्रयत्न झाला। सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही। मी ते ज्या पार्टीमध्ये चालले आहेत त्या पार्टीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे त्यांनाच विचारलं पाहिजे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन टीका केली की माझ्या कुठच्याही नेत्याची किंवा केंद्रीय पातळीवरची नाराजी नाहीये। मला काय वाटतं की त्यांनी इतकं म्हटलेलं आहे आणि आताही राजीनाम्याच्या निमित्ताने ते म्हणतील, त्यामुळे त्यांनाच त्यांनी राजीनामा का दिला हे विचारणं जास्त सोयीचं राहील। कारण आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती। पक्षामध्ये त्यांचं एक स्थान आहे। वारंवार आम्ही असं म्हणत होतो की मग तुम्ही आमचे नेते आहात, आमचे मार्गदर्शक आहात। आता त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी त्या वेळेला मांडलं आहे आणि मग ते ज्यांच्यावर मांडलं आहे त्यांनी पण ते त्या वेळेला व्यवस्थित खोडलेलं आहे। आता ते म्हणाले, हे म्हणाले, ते म्हणाले, हे म्हणाले, कोणाचं खरं कोणाचं खोटं याच्यापेक्षा जे आता घडलं आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून सगळ्यांना पुढे जावं लागेल। 4 वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं। म्हणून म्हटलं ना की त्यांच्यावर अन्याय झाला का, झाला तर तो काय प्रकारचा झाला हे त्यांना विचारल्यानेच योग्य उत्तर मिळेल। कारण ज्यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे देवेंद्रजी, त्यांनी मध्ये एकदा दिल्लीमध्ये प्रेसशी बोलताना ह्या सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मग ते बंगाळ या विषयाचं दिलेलं आहे, दाऊदच्या बायकोचं दिलेलं आहे, भोसरीच्या MIDC मधल्या भूखंडाचं दिलेलं आहे। सगळ्या विषयांमध्ये देवेंद्रजींनी आपलं म्हणणं मांडलं आहे, पण तरी ते त्यांचे मुद्दे मांडत राहिले। आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं, आम्ही असंच म्हणणार ना की बा जे जे घडलं असं तुम्ही म्हणताय त्यावर काही ना काही भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे। आणि अगदी आज सकाळी सुद्धा जेव्हा त्यांनी जयंतरावांच्या ट्विटला रिट्विट केलं त्यावेळेला मी संपर्क केल्यानंतर त्यांनी ते रिट्विट लगेच काढून टाकलं आणि त्यामुळे मी आशावादी होतो की बा ज्या अर्थी ते जयंतरावांच्या ट्विटला रिट्विट केलेले व्हॅनिश करतात त्या अर्थी अजूनही काही दोर तुटलेला नाही। कारण मी वारंवार त्यांना असं म्हणत होतो की आपण एकत्र बसू, जे जे मुद्दे तुमचे आहेत ते तुम्ही वारंवार मांडताच ते पुन्हा मांडा, त्याच्यावरची भूमिका देवेंद्रजी मांडतील, त्याच्यावर पडदा पाडू, आपण भविष्याचा विचार करू। पण आता या चर्चेमध्ये काही अर्थ नाही। नाही, आमच्याकडे एखाद्याला काम दिलं की त्याने करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी म्हणून असं ठरवलं की बा माझा त्यांचा खूपच म्हणजे पार्टीमध्ये मी आलो त्याच्या कितीतरी आधीपासून ते पार्टीत काम करत असल्यामुळे जळगावला मी विद्यार्थी परिषदेसाठी होतो म्हणजे 80 तेव्हापासूनचा आमचा परिचय आणि संवाद असल्यामुळे असं ठरलं की बा तुझा चांगला संवाद आहे, मधल्या काळात तू तिथे पालकमंत्री होता, त्यामुळे एकानेच बोललेलं चांगलं असतं। त्यामुळे मी सातत्याने बोलत होतो आणि त्यात माझा वारंवार मुद्दा हाच होता की एकदा एकत्र बसू, सगळे विषय पुन्हा चर्चेला आणू, त्यावर पडदा टाकू आणि व्हॉट नेक्स्ट, पुढे काय असा आपण विचार करू आणि तसं होईल असं वाटलं होतं। खडसेंच्या बाबतीत तुटेपर्यंत काढलं गेलं असं म्हणतं झालं नाही, असं आहे एखाद्या घटनेकडे तुम्ही ज्या अँगलने बघाल त्या अँगलने मी वगैरे असं नाही ना। म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुटेपर्यंत आणलं गेलं, माझं असं म्हणणं की असं नाही आणलं गेलं। माझं असं मत आहे की या विषयामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही चर्चा होऊन
मार्ग काढण्याचाच प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते सगळे प्रयत्न त्यांना माहिती आहेत की काय काय प्रयत्न झाले. असं आहे की आयुष्यात सगळ्याच प्रयत्नाने यश येत नाही आणि त्यामुळे तुटेपर्यंत ताणलं की नाही ताणलं या एकाच घटनेवर तुमचं वेगळं मत असू शकतं, माझं वेगळं मत असू शकतं. भाजप उठू शकतो असं पद्धतीचं आता बोललं जाते खडसेंच्या बंडामुळे. आम्ही एवढंच म्हणू की नाथाभाऊनी जायला नको होतं. नाथाभाऊ जाणारे पार्टीचं नुकसान होईल, पण नाथाभाऊ पार्टीचं नुकसान करणार नाहीत असं आम्ही वारंवार म्हणत होतो. पुढे बघू. पण आता त्याच्यासोबत आणखी काही नेते आता नुकसान असं वाटलं का? कारण त्याच्यासोबत आणखी काही नेते जात आहेत भाजपचे माहित नाही मला, तुम्हाला जास्त माहिती, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. 3.5 दशक एकत्र राहिल्यानंतर एका व्यक्तीच्या अहंकारामुळे त्यांना पक्ष सोडावा लागतोय. राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे, याबाबत थोडंसं चिंतन करण्याची परिस्थिती आहे. नाही, याचा जो काही विचार ह्याच नाही, नाथाभाऊंनी पक्ष सोडणं ह्याच नाही, अशा सगळ्याच घटनांचा आमच्याकडे बारकाईने विचार करणं, चिंतन करण्याची परंपराच आहे. ते आम्ही करू, काय चलो. हिंदी में बताएं. अभी नाथाभाऊ जी का इस्तीफा जिसकी चर्चा 2-3 दिन खूब चली, वो प्रदेश अध्यक्ष के नाते मेरे हाथ में आया है और इस कटु सत्य को हमको स्वीकारना पड़ेगा. मैं लगातार ये प्रयत्न करता रहा कि नाथाभाऊ जो भी है साथ में बैठेंगे, बातचीत करेंगे, कुछ सोल्यूशन निकालेंगे, लेकिन पार्टी छोड़कर जाना ये कोई उत्तर नहीं है. फाइनली जो हुआ है उसको स्वीकारना पड़ेगा और नाथाभाऊ ने पार्टी का इस्तीफा दिया है. जिस नए पार्टी में वो जाएंगे उसमें वो समाज उपयोगी प्रश्नों को लेकर संघर्ष करेंगे और समाज के हित का काम करेंगे. इसके लिए मैं शुभेच्छा देता हूं. नाथाभाऊ के जाने से खासकर जलगांव, कांग्रेस या ओबीसी पे कोई असर पड़ेगा? इस तरीके से पार्टी के लिए लगातार काम कर रहे हैं. देखेंगे. अभी तो घटना होकर कुछ मिनट ही हुए हैं. नाथाभाऊ ने जाना नहीं चाहिए, इसका प्रयत्न हमने भरकस किया. लेकिन उन्होंने जो कहा कि मुझे पार्टी से मेरी नाराजगी नहीं है, मैं केवल देवेंद्र फडणवीस की वजह से पार्टी छोड़ रहा हूँ, इस पर आप पार्टी के अध्यक्ष. देवेंद्र जी ने भी उनके जो आरोप थे या उनका जो कहना था उस पर व्यक्तिगत रूप में भी कई बार कहा कि भाई न तो वो ऐसा नहीं है, ऐसा हुआ था, न तो वो ऐसा नहीं है, ऐसा हुआ था. और जाहिर रूप से भी कहा. देवेंद्र जी नॉर्मली जाहिर रूप से बहुत कम बोलते हैं, लेकिन उन्हें दिल्ली में एक प्रेस ब्रीफ में कहा. सारे नाथाभाऊ के आरोपों का उन्होंने खंडन करते हुए एक एक करके बंगाली क्या है, दाऊद की पत्नी क्या है, भोसरी एमएलए, सारा कहा. फिर भी नाथाभाऊ कहते रहे. तब नाथाभाऊ को मैंने ये कहा कि भाई फिर साथ में बैठेंगे ना, एक बार आमने सामने बैठेंगे, आप आरोप करिए, देवेंद्र जी उसका खंडन करेंगे, फिर उस पर एक दूसरे से पीछे छोड़ेंगे विषय, आगे का सोचेंगे. आज सुबह तक तो हमारी सकारात्मक चर्चा चल रही थी. जब उन्होंने जयंत पाटिल जी के ट्वीट पर रिट्वीट किया तो मैंने कांटेक्ट किया, डायरेक्ट बात नहीं हुई, मैंने कांटेक्ट किया तो उन्होंने वो रिट्वीट वैनिश किया. तो मुझे तसल्ली मिली कि चलो भाई कोई प्रॉब्लम नहीं है. तो लेकिन अभी इस्तीफा आया है. अब इस इस्तीफा नाम की वस्तुस्थिति को हमको स्वीकारना है. रक्षा गट से बहू हैं और बीजेपी उनसे किसी भी तरीके का संपर्क हुआ है क्या? वो पार्टी अभी वो टीवी पर ही बोल रही है. क्या अभी मैं आपके इलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम से सुना कि उन्होंने कहा कि मैं पार्टी में रहूंगी. नाथाभाऊ का पार्टी बढ़ाने में बड़ा योगदान था, उन्होंने जाना ये हमारे लिए दुख देने वाला विषय है, लेकिन मैं पार्टी में रहूंगी, पार्टी के नेता के रूप में काम करूंगी. एक चीज ये जानना चाहेंगे, आप स्टेट चीफ हैं, ये जो भी मनमुटाव चल रहा था, आपके पास इतनी कोई कंप्लेंट्स आई, आपने कोई बीच बचाव किया, किस हद तक बातें चल रही? नहीं, मैंने कहा ना कि लगातार इस विषय में नाथाभाऊ को फोन पर या प्रत्यक्ष, अभी के दिनों में फोन पर कोरोना के कारण, लेकिन प्रत्यक्ष भी घंटों घंटों सारा उनका सुनना, उस पर कुछ कहना, उसमें से कुछ मार्ग निकालने का प्रयत्न किया, यह सारा किया. ये करने के बाद भी जो निर्णय हुआ वो स्वीकारना ही पड़ेगा. चला.